मंडळी, अणू किती लहान असतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच. या अणूच्या अंतरंगाचा म्हणजे त्याच्या आतल्या गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे क्वांटम फिजिक्स अर्थात पुंज भौतिकी. अणू अविभाज्य असेल म्हणजेच त्याचे पुन्हा तुकडे करता येणार नाहीत असा समज आपला अनेक वर्ष होता. मात्र अणूचेही तुकडे करता येतात, त्याचं विभाजन होतं हा सिद्धांत जे थॉम्सन यांनी मांडला आणि यावर काम करता करताच आपल्याला अणु ऊर्जेचा आणि अणु बॉम्बचा देखील शोध लागला. काय आहे, जेव्हा कुठलाही पदार्थ आपण तापवतो तेव्हा त्याला अधिकची ऊर्जा मिळते. यामध्ये मिळणारी ही अधिकची ऊर्जा इलेक्ट्रॉन शोषून घेतो आणि तो आहे त्या कक्षेतून बाहेर येऊन बाहेरच्या कक्षेत उडी मारतो. तिथेच काही क्षण स्थिरावतो आणि नंतर पुन्हा आतल्या कक्षेत येतो. मात्र असा आतबाहेर करताना उडी मारताना इलेक्ट्रॉन एकटा नसतो बरं का. आमदार खासदार नाही का, जसे पक्ष बदलताना आपल्यासोबत एक मोठा गट घेऊन जातात, अगदी तसाच ऊर्जा मिळाल्यानंतर किंवा गमावल्यानंतर इलेक्ट्रॉन देखील पुंजक्याने आत बाहेर उड्या मारतो आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो क्वांटा म्हणजे पुंजका. अणूच्या अशा आत बाहेर उडी मारण्यामुळे भौतिकशास्त्रामध्ये पुंज भौतिकी म्हणजे क्वांटम फिजिक्स अशी शाखा उदयास आली आहे. तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल.